की हात भेद करणारे, हिताला जाग राहायचं ते सोडून देणार आणि भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुकीना. भजन करतोय आपण, पण त्या भजनामध्ये जर द्वेष मत्सर जर असेल तर शेवटी नरकाची प्राप्ती. माईबापांना कुठलीच गोष्टी मी माझ्या मनची तुम्हाला सांगणार नाही, प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे, पुरावा आहे. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू कैसा. हिरा आहे, आयरनीत जरी घातला तरी तो फुटत नाही, पण ढेकणाची संगत लागली की त्याचा विद्वांस झाल्याशिवाय राहणार नाही. साधू आहे, मठाधिपती, आपण विशेष अशा गादीवर बसलेलं आहे, पण कुसंगत झाली तर त्याला अर्थ नाही. म्हणून संगत करत ना सज्जन की दुर्जन की कभी नाही. कारण सज्जन को सज्जन मिल गए तो हो गई दो दो बाता. गधे को गधे मिल गए खा गए दो दो लाता. दोन सज्जन जर कधी एकत्रित आले ते भगवंताबद्दलच बोलते, धार्मिकच चर्चा होणार. पण दोन अधोगतीचे असे जे लोक जर एकत्र आले, ज्यांना कुठलंही तारतम्य नाही, गधे को गधे मिल गए खा गए दो दो लाता, याला अर्थ नाहीये. तर आपण आपल्या हिताला खऱ्या अर्थाने जागृत राहिलं पाहिजे. आज प्रत्येक जाती जमाती संत झालेली आणि त्यांना जन्म देणारे आई वडिलांना धन्यता तुकोबराय बोलताय. बघा, हरी भक्त जन्मे जय कुसी अवघे त्रैलोक्य वंदितयसी. ते प्रत्यक्ष घडले कयाधुसी झाली जगतासी अतिवंद्य. कयाधूच्या पोटी राक्षस कुळामध्ये प्रल्हादासारखा पुत्र जन्म घेतो. आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पोटी असंही शूरवीर रत्न जन्माला आलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असे हे माता पिता खऱ्या अर्थाने त्यांना धन्यता दिलेली. आज योगीराज गंगागिरी महाराज असेल, योगीराज तुकाराम बाबा असेल, परमपूज्य नारायणगिरी महाराज असेल, परमपूज्य काशीनाथ बाबा असेल, स्वामी अद्वैतानंद गिरीजी महाराज असेल, माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, गार्गी, लोपमुद्रा, अनेक अशा शूरवीर ज्या संत मालिके ज्यांची गणना झाली, यांना जन्म देणारी ती माता भाग्यवान आहे. म्हणून नारी की निंदा मत कर, नारी रतन की खान है. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और हनुमान. नारी तो नटेश्वर है, वो तो रतन की खान आहे. पण त्या नारीचा सन्मान आपल्याला जर करता येत नसेल, माणसाला एखाद्याच्या वाटेत फुलं टाकता येत नसेल ना, तर काटेही टाकायचा अधिकार नाहीये. पण आज परिस्थिती अशी झाली, पूर्वीला प्रभू रामचंद्र रावणाबरोबर युद्ध केलं, लढले, तेव्हा एकच रावण होता. मगर आता झालं काय? हर घर में रावण बैठा इतने राम कहा से लावू. इतकी भयानक परिस्थिती झाली. भेदभाव, हेवे दावे, हे असं जर चालायला लागलं तर शेवटी माणसाला अधोगतीलाच जावं लागेल. 84 लक्षणीच्या फेऱ्यामध्ये जावं लागेल. म्हणून हा भेदभाव करायचा नाहीये. जी व्यक्ती परमार्थामध्ये भेदभाव करत असेल, मला ही गोष्ट मान्य आहे, स्त्री पुरुष हा भेद भगवंताने स्त्री पुरुष भेद जो केला तो व्यवहारामध्ये सृष्टी चालवण्यासाठी हा भेद केला, साहजिक आहे. पण परमार्थामध्ये स्त्री पुरुष भेद नाही आहे. इथं या धर्म मनपात या ठिकाणी आपण सर्व लोक आहात, सर्वचे सर्वच स्त्रिया आपण. ह्या जगामध्ये पूर्णपणे एकच पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा भगवान श्रीकृष्ण. बाकी आपण सर्व भगवंताच्या स्त्री आहोत. माईबापांना याच्यावर एक उदाहरण दिलं आणि विषयाला स्पर्श करून मी पुढे जाईल. वृंदावनामध्ये कृष्णाची संत मीराबाई आपल्या सर्वांना माहिती आहे. संत मीराबाई ह्या वृंदावनला गेल्या आणि वृंदावनला गेल्यानंतर बाकी बिहारीचं दर्शन झालं. बाईंना कळालं की या वृंदावनामध्ये संत जीव गोस्वामीजी फार मोठे संत विद्वान आहे. आणि संत जीव गोस्वामीजी स्त्रीचं तोंडही पाहत नाही. ज्या दिवशी स्त्रीचं तोंड पाहिलं की आज मोठा अपशकुन घडला असं ते मानायचे. मीराबाई विचार करायला लागलात की यांच्या डोळ्यावर केवढी अंधाराची पट्टी आलेली आहे. अरे हे अख्खं आयुष्य जर परमार्थात घालवताय, अख्खं आयुष्य भगवंतासाठी जर देताय, पण हा भेद जर करत असेल तर शेवटी भजनाती ओंगळवाणी आणि नरका जाणे चुके ना. नरकाला यांना जावं लागेल आणि आपण यांच्या अंधाराची पट्टी काढली पाहिजे. मीराबाईची बाकी बिहारीच्या मंदिरातून निघाल्या, संत जी गोस्वामीच्या आश्रमात आल्या. बाई आश्रमात प्रवेश
प्रवेश करणार गेटवरच बाईंना अडवण्यात आलं. थांबा बाई, तुम्ही एक स्त्री आहे आणि स्त्री म्हणून जन्म घेतला, आश्रमात येण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. त्यावेळेस मीराबाई बोलायला लागला, मी कृष्णाची दासी, कृष्णाची सखी, कृष्णाची मीरा आहे. मी दर्शनाला आली होती, पण मग या ठिकाणी मला कळालं की फार मोठे संतही वृंदावनात राहतात, म्हणून मला त्यांच्या दर्शनाची इच्छा आहे. बाबांना सांगा की कृष्णाची मीरा आलेली आहे तुमच्या दर्शनासाठी. तो शिष्य पळतच संत जीव गोस्वामींकडे आला आणि आल्याबरोबर संत जीव गोस्वामींना सांगायला लागला की महाराजजी, कृष्णाची मीरा तुमच्या दर्शनाची इच्छा करत आहे. संत जीव गोस्वामींच्या कानावर शब्द पडल्यावर संत जीव गोस्वामींची तळपायाच्या मस्तकाला गेली. तुम्हाला माहिती नाही, आम्ही स्त्रीचं तोंडही पाहत नाही. ज्या दिवशी स्त्रीचं तोंड पाहिलं, आज मोठा अपशकुन घडला असं आम्ही मानतो. तुम्हाला माहिती असताना तुम्ही का आम्हाला असं सांगायला आलात? शिष्य वापस फिरला आणि मीराबाईंना येऊन सांगायला लागला की महाराज असे बोलले, तुम्ही एक स्त्री म्हणून जन्माला आलात तर आमच्या महाराजांच्या दर्शनाचा अधिकार गमावला. मीराबाई विचार करायला लागल्या, निघणार पण जाताना त्या शिष्याला बोलताय की तुमच्या महाराजांना म्हणावं, आतापर्यंत मला असं माहिती होतं की या जगामध्ये पूर्णपणे एकच पुरुष आहे, तो म्हणजे माझा भगवान श्रीकृष्ण. पण आज मला कळालं हो की या जगामध्ये दोन पुरुष आहे, एक म्हणजे जीव गोस्वामी, दुसरा म्हणजे माझा भगवान. तुमच्या महाराजांना म्हणावं की तुम्ही पूर्णपणे पुरुष आहात का हे आधी बघा आणि मग हा भेद करा. शिष्य पळतच महाराजांकडे आला. आल्याबरोबर हा निरोप दिला, शहाण्यापरी एकची उत्तर. मूर्खाला गाढवाला खूप सांगत बसावं लागतं, पण जो तज्ञ आहे, जो हुशार आहे, तो म्हणजे तपील. शहाण्या माणसाला जास्त सांगायची गरज नाही मायबापांनो. त्यांना लगेच समजलं, ज्या अर्थी जी स्त्री ठामपणे असं बोलतीये की तुम्ही पूर्णपणे पुरुष आहात का, ती कोणी साधारण नसावी, तिने अनेक ग्रंथांचं अध्ययन केलेले असावी, ती कोणीतरी विशेष असावी. तिला बघण्यासाठी जीव गोस्वामी पळतच गेटवर आले आणि मीराबाईंना पाहिल्यानंतर ब्रह्मतेज चेहऱ्यावर झळकतंय. एक संत माझ्या दाराशी आलेली, साष्टांग दंडवत संत जीव गोस्वामीजींनी त्या मीराबाईंना घातला. डोळ्यातून अश्रू वाहत आहे आणि संत मीराबाईंना म्हणतात की तुमच्यामुळे आज माझ्या डोळ्यावर जी अंधाराची पट्टी आलेली होती ना, ती तुमच्यामुळे निघाली. आज मला कळालं की आपण सर्वचे सर्व भगवंताच्या कोण आहोत, स्त्री आहोत. पूर्णपणे पुरुष आपला भगवान श्रीकृष्ण आहे. तेव्हापासून संत जीव गोस्वामीजींनी स्त्रीवेश धारण केला. कपाळावरती कुंकू लावायचे, केसामध्ये गजरा माळवायचे, साडी परिधान करायचे, स्त्री वेशभूषा करून अख्खा आयुष्य पुढचं भगवंताची स्त्री म्हणूनच ती जगलीत. अख्खं जीवन तसं व्यतीत केलं. म्हणून माईबापांना सांगायचं तात्पर्य एवढंच की स्त्री पुरुष भेद आपल्याला करायचा अधिकार नाही आणि मुळात परमार्थामध्ये तर नाहीच आहे. सर्व आपण भगवंताच्या कोण आहोत, तर भगवंताच्या आपण स्त्री आहोत. जी व्यक्ती भेद करत असेल स्त्री पुरुष भेद परमार्थामध्ये, व्यवहारामध्ये करा, सृष्टी चालवण्यासाठी ठीक आहे, तिकडे भेद केला तर हरकत नाही, पण परमार्थामध्ये भेद कुणी करत असेल तर ठामपणे या व्यासपीठावरून सांगल की त्यांना परमार्थ करायचा अधिकारच नाही. भगवंत त्यांना कळलाच नाहीये. म्हणून अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्यापेक्षा माणसाने परिपूर्ण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग शेवटी भजन ते ओंगळवाने नरकात जाणे चुकेना, याला अर्थ नाही. म्हणून हा भेद करायचा अधिकार आपल्या कुणाला दिलेला नाहीये. म्हणून आपला उद्धार कसा होईल हा विचार करायचा. तर विचारला आपण जर का तुम्ही हा भेद करता, काही काहींचं म्हणणं असंही आहे स्त्रीला कीर्तन करायचा अधिकारच नाही. पण कीर्तन कशाला म्हणतं हे पण माहिती नाही. कीर्तनाचे प्रकार, गुणस कीर्तन, लीलासु कीर्तन, नामंस कीर्तन. कीर्तन म्हटलं की फेटा बांधलेले महाराज आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये जो कोणी कीर्तन करल मी प्रत्यक्ष त्याला भेट देईल भगवान म्हटले. पण कीर्तन जो आहे फेटा बांधलं म्हणजे त्यालाच कीर्तन म्हणतं एवढं आपल्याला माहिती आहे. परंतु बघा, नामस्स कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. कीर्तन जे नामस्स कीर्तन आहे ते कीर्तन आहे. या ठिकाणी भगवंताचं गुणवर्णन करतं हे गुणासू कीर्तन आहे. ज्या कथा आपण करतो त्याला लीलासू कीर्तन म्हटलेलं आहे. आधी हे आपण समजून घ्यावं. काही लोकांचं म्हणणं आहे ही नारदाची गादी आहे, त्यामुळे स्त्रीला इथं उभं राहण्याचा अर्थ म्हणजे अधिकार नाही.
पण भल्या माणसा हा आधी अभ्यास करा. ही गादी नारदाची नाही बरं का, ही गादी नारदाची नाही आहे. माझ्यापेक्षा अभ्यासू लोक या ठिकाणी उभे आहेत, बसलेले आहेत. बालपणापासून ज्यांनी मला या मार्गाला लावलं ते मंडळी इथं उपस्थित आहे. महत्त्वाचं, ही गादी नारदाची नाही तर ही गादी नामदेवाची आहे. आणि नामदेव महाराजांच्या बाबतीत विचार केला तर ते गृहस्थी आहे, गृहस्थी आहे. काही लोकांचं म्हणणं ब्रह्मचार्याची गादी नाही, आमचे नामदेव महाराज गृहस्थी होते. आणि ज्याला हा अडथळा असं वाटत असेल, ज्यांचं असं म्हणणं आहे, मी तर म्हणाल डोंगर दऱ्यामध्ये जाऊन तपश्चर्या करावी. आम्हा संसारिक लोकांमध्ये तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही आहे. संसारिक माणसाची तुम्हाला दक्षिणा चालतं, भोजन चालतं, त्यांनी सेवा केलेली, काम केलेलं सगळं चालतं दादा. फक्त स्त्री आम्हाला कीर्तनात उभी नको. या ठिकाणी मी या गादीवर उभी आहे हे तर जाऊ द्या, पण टाळ घेऊन उभं राहायचा सुद्धा अधिकार नाही असं काही काही अज्ञानांचं म्हणणं आहे. टाळ घेऊन सुद्धा उभं राहायचा अधिकार नाही, कारण पहिल्या स्त्रियांनी असं काही केलं नाही असं बोलतात. पण नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. भगवंत नाचताय नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये. त्यावेळेस कबीर महाराजही टाळ घेऊन उभे होते, माऊली ज्ञानोबाही उभे होते आणि संत जन्याबाई उभ्या होत्या. चहुयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी आणि पाठीमागे डोळे झाकून उभीती म्हटले की बसलेलो, तर बसलेलं नाही तर उभीती जणी हा शब्द वापरलाय. म्हणजे जन्याबाई टाळ घेऊन जर कीर्तनात उभ्या होत्या तर आत्ताच्या स्त्रीला का अधिकार नाही आहे? तुम्हाला हर एक क्षेत्रामध्ये स्त्री चालते, फक्त भजनात कीर्तनातच का नको आहे? मैना चुंगी मैना चुंगी हरि गुण गावत नुसतं टाळ घेऊन उभं राहायचा अधिकार नाही, तर मैं नाचूंगी हरी गुण गावत नाचूंगी. मी नाचल, मी नटल तर ते भगवंतासाठी. तर माझं संपूर्ण आयुष्य जे व्यक्त करायचंय ते फक्त आणि फक्त भगवंतासाठी असावं. तर त्यावेळेला जन्याबाई उभ्या असायच्या. काही लोकांचं म्हणणं असंही पण आहे, स्त्रीला उपदेश करायचा अधिकार नाही. पूर्वीला प्रथा होती बघा, कीर्तनाला प्रारंभ झाला, पंचपदी कीर्तनाची झाली की जेव्हा चाल म्हणतात ना, आता पंडित महाराजांनी आपण सोमादादांनी आपण जी चाल गायली, तुम्ही आलात आणि डायरेक्टली चाल म्हटली. पूर्वीला अशी प्रथा नव्हती. जे अधिकारी व्यक्ती आहे त्याने आलोचन करायची माईकवर, चाल कोण म्हणणार आहे, अशी पहिली प्रथा होती. तर ती आलोचन कोणी केली माहितीये? जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, बोला अभंग. जन्याबाई टाळ घेऊन उभ्या आहे आणि जन्याबाई म्हणतात, तर माऊलीचं गायन गोड होतं, ते माऊलीला बोलतात की तुम्ही अभंग बोला या ठिकाणी, प्रमाण द्या या ठिकाणी. तर काही लोकांचं म्हणणं आहे की ठीक आहे, ही नामदेवांची गादी आहे, पण नामदेवांचे गुरु सांगू शकता ठिकाणी कोणी?
नामदेव महाराजांचे गुरु कोण होते? विसोबा खेचर. आणि विसोबा खेचरांचे गुरु, विसोबा खेचरांचे गुरु मुक्ताई महाराज होत्या, माऊली ज्ञानोबरांची बहीण. मग मुक्ताई महाराज, खरं पाहिलं पूर्वीला हे फेटा बांधून असं कीर्तन परंपरा नव्हती. कीर्तन परंपरा ही नामदेव महाराजांनी सुरू केलेली आहे. त्या नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर, विसोबा खेचरांचे गुरु मुक्ताई महाराज आहे. तर ठामपणे ठिकाणून सांगल की कीर्तन करायचा अधिकार स्त्रीला आहेच. धन्यवाद. कारण माझ्या नामदेवांची त्या आजी गुरु आहेत आणि त्यांनी ही परंपरा खऱ्या अर्थाने सुरू केलेली आहे, म्हणून हा अधिकार त्यांना आहे. परंतु बघा, काही लोकांचं म्हणणं असं आहे की नारदाचीच गाती असंच लावून धरलं. असू द्या, तुमचं म्हणणं आहे तर मग नारदाची गाती आहे, पण नारद महर्षींकडे विणा. काहींचं म्हणणं असं पण बरं का की स्त्रीच्या हातामध्ये विणा शोभत नाही, तो विणा फक्त पुरुषाच्या हातात शोभतो. पण भल्या माणसा थोडा अभ्यास करणं आता गरजेचं आहे. प्रथमतः आपण नारदांकडेही पाहतो की त्यांच्या हातामध्ये विणा होती, पण नाही आहे. प्रथम विणा ही शारदा मातेच्या हातात होती. धन्यवाद. ही हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून ए हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून हाती घेऊन या विना करी मंजुळ गायना. हाती घेऊन या विना करी मंजुळ गायना. तर त्या शारदा मातेकडून विना हा नारदांकडे आला. नारदांच्या बाबतीत विचार केला तर 60 पोरे झाली नारदाला. नारदाची स्त्री बनवली भगवंताने. माई बापांना ही भगवंताची माया अवघड आहे. आपण जर हा एवढा विचार करायला गेलो तर आपल्याला काही उमजणार नाहीये. मग करायचं काय? तर शुद्ध भावनेने भगवंताची भक्ती, परमार्थ करायचा आहे. पुनरपी जननम आणि पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू, या चक्रात पडायचं नसेल, त्या गोंधळात पडू नका. फक्त करायचं काय? शुद्ध भावनेने नामस्मरण. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. तर श्रद्धेने आपण फक्त भगवंताची भक्ती. आपण काही असे लोक बोलताय, अधिकार नाही स्त्रीला उपदेश करायचा, पण पहिले गुरु कोण आहे? जसं मी कीर्तनाला प्रारंभ केला, सुरुवात केली, मी बोलले की माझी पहिले गुरु आमचे आईसाहेब आहे. तर आमचे आईसाहेब माझी पहिले गुरु आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित असं मी बोलले, कारण त्यांनी मला जन्म दिला, चालणं बोलणं सगळं काही शिकवलं. मग आपल्याला कोणी शिकवलं? आपल्याला कोणी जन्म दिला? आपल्या आईने. मग आपले पहिले गुरु कोण आहे? प्रत्येकाची पहिली गुरु आई आहे. आणि आई असल्या कारणाने, ती पहिली गुरु असल्या कारणाने स्त्रीला परमार्थ करायचा, स्त्रीला टाळ घेऊन कीर्तनात उभं राहण्याचा, स्त्रीला कीर्तन करायचा अधिकार ठामपणे या ठिकाणी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या हिताला जागृत राहा. माझं हित कशामध्ये आहे? तो भाग्यवान आहे. पण त्याचे आई वडील दोघंही त्यांना धन्यता दिलेली आहे. म्हणून आपुल्या हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची. तर आपल्या हिताला माणसाने जागृत राहा. आणि हिताला जागृत राहणं ते म्हणजे आपल्या शब्दाला जागृत राहणं, म्हणजे हिताला जाग राहणं आहे. जे जन्मदात्या मात्या पित्याची सेवा, देशाची गोरगरिबांची साधू संतांची सेवा करतो, भगवंताला मानतो, तो हिताला खऱ्या अर्थाने जागृत आहे. पण या जगामध्ये असे काही अज्ञानी माणसं आहे
या देशाला गोरगरिबांना त्रास देणारे, संताला ग्रंथाला न मानणारे, देवालाही न मानणारे, जास्त पुस्तकं वाचली आणि मस्तकं खराब झालेले असे काही लोक आहे, त्या गोष्टीला मानायला तयार नाही. या धर्माला बर्बाद करू पाहत आहे. हा धर्म कसा वाढल असा विचार करणारे लोक आज जगात भरपूर प्रमाणात आहे. आज माईबापांनो, माझ्या प्रभूच्या चरणावरती, माझ्या भगवंता पुढे एक विनवणी करावीशी वाटते की हे भगवान, हम तुम्हारे दरबार में फिर याद करते हैं, हम तुम्हारे दरबार में फिर याद करते हैं कि मत कर ऐसे पापियों को पैदा जो देश और गरीब को, ये धर्म को बर्बाद करते हैं, बर्बाद करते हैं. अशा मूर्खांचा जन्मालीन उपयोगच नाही. मुर्गी के पुत घने आगे पीछे थाट, अरे कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटाबाट. अशांचा जन्मा लेऊन उपयोग नाही. पण जिच्या पोटी हरिभक्त पुत्र संतती जन्म घेत असेल आणि हरिभक्त पुत्र संतती जे सात्विक मुलं मुली आहे, त्यांच्यामुळेच आपल्या कुळाचा उद्धार होतो. अभंगाचं दुसरं कडवं. कोळी कन्या